चेंबूर येथील श्री भुलिंगेश्वर देवालय ट्रस्टच्या प्रांगणात श्रावणानिमित्त 1.25 लाख रुद्राक्षांपासून साकारण्यात आलेल्या भव्य 11 फुटी रुद्राक्ष शिवलिंगाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। या शिवलिंगाच्या पूजेला नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे यांनी भेट देत भगवान शिवांचे दर्शन घेतले। 13 ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या धार्मिक सोहळ्यामध्ये 11 सप्टेंबर पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आशा मराठे यांनी विधिवत पूजेमध्ये सहभागी होत उपस्थित शिवभक्तांशी संवाद साधला आणि सर्वांना श्रावण महिन्याच्या शुभेच्छा देखील दिल्या। आध्यात्मिक उपासिका मोहिनी गुप्ता यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यामध्ये राईज ऑफ आदि महाशक्ती या आध्यात्मिक YouTube चॅनलचे उद्घाटन देखील करण्यात आले। तसेच दक्षिणमुखी महाकाल रहस्य जो कोई नहीं जानता या पॉडकास्टचेही उद्घाटन करण्यात आले। या दरम्यान राष्ट्रमित्र या पत्रकाचा 21वा वर्धापन दिन देखील साजरा करण्यात आला असून राष्ट्रमित्रने 22व्या वर्षात पदार्पण केले। या निमित्त विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। तर या प्रसंगी आशा मराठे यांनी मोहिनी गुप्ता यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी भरघोस शुभेच्छा दिल्या। दरम्यान भव्य 11 फुटी रुद्राक्ष शिवलिंगाच्या दर्शनासाठी परिसरातील शिवभक्तांची मोठी गर्दी होत असून भाविकांमध्ये या धार्मिक सोहळ्याबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। प्रत्येक गोष्टीसाठी तिने प्रत्येकाकडे जाऊन प्रत्येकाचं जे महंत असतील त्यांच्यासमोर तिने आध्यात्मिक सुरू केलेलं आहे। तर मला असं वाटतं तिला पण खूप शुभेच्छा देत असताना मला पूर्ण मुंबईकरांना नाही तर देशभर लोकांना सांगू इच्छिते की मी तिचे चॅनल तुम्ही नेहमी बघत जावा। त्यांच्या माध्यमातून मी CN न्यूजला सुद्धा सांगू इच्छिते की आपण सुद्धा कधीतरी तिचा व्हिडिओ टाका, तुमच्या चॅनलमधून सबस्क्राईब तिला पण जास्त मिळेल। कारण आज आपल्याला गरज आहे की आपला हिंदू धर्म कसा पुढे घेऊन जाऊ, ह्याचा जर कोणी उपक्रम चालू केला असेल तर त्या व्यक्तीला पुढे घेऊन जाण्याचं आपल्या सर्वांचं एक कार्य आहे आणि म्हणूनच मी आज तिला खूप खूप शुभेच्छा देते। त्याचप्रमाणे राष्ट्रमित्र त्यांना 21 वर्ष पूर्ण झाले। तर या राष्ट्रमित्र पेपर त्या सर्व वाचकांचं सुद्धा मनापासून आभार मानते की आज 21 वर्ष झालं राष्ट्रमित्र हे आपलं पत्रक सर्वजण वाचतात, पत्रक येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1.25 लाख महाराष्ट्रामध्ये हे चांगलं चालू आहे। चेंबूरमध्ये ज्यांनी मगाशी सांगितलं की आपले अनिल भाईंचा मला एक विश्वास आहे की जे ज्यांच्या डोक्यावर हात ठेवतात त्यांना कधीच ते कमी पडून देत नाही आणि सर्वांसाठी अनिल भाई नेहमीच उभे राहतात। त्याच्याबद्दल मी अनिल भाईंचं मनापासून आभार मानते। त्याचपक्षी आपले सर्वांचे भाऊ आज फातर्केकर भाऊसुद्धा इथे आज आलेले आहेत तर त्यांनासुद्धा मनापासून आभार मानते कारण भाऊ नेहमी प्रत्येक कार्यक्रमामध्ये असतात। म्हणून मी म्हणाले सर्वांचे लाडके भाऊ आम्हा सर्व बहिणीचे जसे आमचे देवाभाऊ तसे आमचे चेंबूरचे भाऊ फातर्केकर भाऊसुद्धा इथे आलेले आहेत। त्यांना मला असं वाटतं लवकरच परत विधानसभा काही नाही, एक आपले वेगळे संबंध आहेत आणि त्या
एकत्र आलो चेंबूरकरच नाही तर मी गेल्या वेळेस सांगितलं पूर्ण मुंबईकरातून देशातून इथे लोक येणार आहेत तर त्याच्यासाठी सर्व आज पहिला सोमवार आहे आणि भाविकांची मगाशी खूप गर्दी होती तर त्याच्यासाठी मी सर्वांचे मनापासून आभार मानते. आज आपले भुलंगेश्वर ट्रस्टी रवींद्र पुरवली ते सुद्धा इथे आलेले होते आणि ते तर रोजच असतात त्यांचं पूर्ण इथे कामकाज करायला ते तयार नेहमी असतात त्याच्याबद्दल त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि हे आपलं मित्र प्रेम राष्ट्रमित्र त्याला पण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि आपल्या मोहिनी ताईला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि त्या निमित्ताने आज आमची बहीण मोहिनी गुप्ता राईज ऑफ आदि महाशक्ती हे चॅनलचं आज इथे उद्घाटन केलेलं आहे. मोहिनी खूप आध्यात्मिक आहे, छानपैकी काम करते. हिंदू धर्माची संस्कृती पुढे घेऊन गेली. मगाशी सांगितलं राजेंद्र गिरी महाराजांकडे ते आगे मिळवले त्यांच्याकडून विचार घेतले. आज म्हणजे हा एवढी पिंड 1000 आणि किती रुद्राक्षा 1.25 लाख रुद्राक्षाचा लिंग बनवणं सोपं नाही आहे. छानपैकी हा उपक्रम झालेला आहे की पहिल्यांदा आलो पहिल्यांदा फोटो केला अजून म्हटलं व्हायरल केलेलं नाही आहे मी म्हटलं कधी व्हायरल करायचा आपण बघतो होतो पण हे छानपैकी झालं आहे. आणि आमचे स्वामी पण इकडे आले उज्जैनचे आणि चांगल्यापैकी हा कार्यक्रम होतो आहे आणि लोकांपर्यंत पोचला आहे. आणि तुमच्या मार्फत आज खरं म्हणजे लोकांनी येऊन इथे आशीर्वाद पण घेतला पाहिजे. आणि मोहिनीजीने नवीन यूट्यूब चालू केलं आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांना पहिल्यांदाच सांगितलं तुमचं माझा याच्यामध्ये जवळजवळ प्रसिद्धी भरपूर मिळेल आणि मी कामं केलेली त्याची प्रसिद्धी मला पण मिळेल. जय हिंद जय महाराष्ट्र. आप जानते हैं कि श्रावण महीने की शुरुआत से आज 5वां दिन है. ये जो महा अध्यात्म का पर्व जो है ये पूरे महीने भर चलने वाला है. मुझे खुशी है सिर्फ चेंबूर ही नहीं मुंबई के कोने कोने से लोग यहाँ पे आ रहे हैं और इस आध्यात्मिक को में भाग ले रहे हैं. जैसे आपने देखा कि आज के दिन यहाँ पे दो समारोह संपन्न हुआ. एक तो राष्ट्रमित्र वर्तमान पत्र के संपादक है ज्ञानेश्वर उमरे जी. उसने इस वर्तमान पत्र ने 22वें वर्ष में पदार्पण किया है. और दूसरा एक समारोह संपन्न हुआ. एक को 21 वर्ष पूर्ण हो गए. एक आज से ही शुरू होने वाला है राइज ऑफ आदिशक्ति आदि महाशक्ति यूट्यूब चैनल जो देवी मोहिनी गुप्ता जी लेके आई है. आज मैं इस अवसर पे उमरे जी को भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं क्योंकि मैंने उमरे जी को तो पिछले 25 सालों से बहुत करीब से चेंबूर के कुछ चंद जो टैलेंटेड पत्रकार है उनमें से उमरे जी रहे हैं. प्रामाणिकता से लोगों की सेवा की है. सामाजिक क्षेत्र में भी काफ़ी अग्रणी रहे हैं. तो मैं उनको भी और मैं भी उनके साथ ही हूँ और साथ रहा हूँ. हमारे आज 21 साल पहले हमारे पिताजी ने स्वर्गीय डॉक्टर बच्चूभाई अर्जुन चौहान जी ने इस वर्तमान पत्र का लोकार्पण किया था. और इस सफ़र में और इसके बाद भी उमरे जी में और हमारा महाराणा परिवार आपके साथ हमेशा जुड़ा रहेगा. आपको बहुत बहुत शुभकामनाएं. भुलिंगेश्वर देवालय ट्रस्टतर्फे ट्रस्टी देवदत्त बाळकृष्ण म्हात्रे भुलिंगेश्वराच्या थोडक्यामध्ये थोडासा इतिहास सांगा. भुलिंगेश्वर देवालय ट्रस्ट हा 300 वर्षापासून इथे कार्यरत आहे. हा माझ्या ट्रस्ट आहे आणि त्या जुन्या काळापासून आज तक आहे. कार्यक्रम या चेंबूरमध्ये अनेक देव आहे पण त्यातील हे प्रमुख म्हणजे हे सुरुवातीपासूनच असलेले देव आहे. इथे अनेक श्रावणामध्ये आणि इतर वेळी सुद्धा कार्यक्रम होत असतो. आता हा जो कार्यक्रम चालू आहे महालिंगाचा उज्जैन तर्फे येणाऱ्या फेरी
राजेंद्र गिरी बापूजी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे अनेक अनुयायी येथे आलेले आहेत आणि अनेक दिवसापासून ते येऊन हा कार्यक्रम हे लिंग स्थापित केलेला आहे. या लिंगासाठी जे काय लागलं ते आमच्या भुलिंगेश्वर देवालय ट्रस्ट तर्फे त्या मॅनेजमेंट निर्माण केली. त्यासाठी आमचे इथले कार्यकर्ते राम काते यांचा पुढाकार इतर सुद्धा आमचे सर्व कार्यकर्ते जसे प्रकाश भाऊ आहेत, आशा ते मराठे आहेत आणि आणखीन अनेक जण आहेत की ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. श्रावण महिन्यात पहिला सोमवार अनेक हस्ती इकडे येऊन येत आहेत की यावेळेस अजूनही महिनाभर हा कार्यक्रम चालू राहणार तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. जसं तिथे आज एक उद्घाटन झालं राष्ट्रप्रेमी राष्ट्रमित्र 21व्या वर्षात काहीतरी पदार्पण केलेलं 22व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. नवीन यूट्यूब चॅनल पण काहीतरी चालू झालेलं आहे. त्यालाही आमचा आशीर्वाद मिळाला आणि आमच्या ट्रस्टतर्फे आम्ही सर्वजण या कार्यक्रमाला चांगल्या पद्धतीने साथ देतो आणि आपली सर्वांची साथ मिळावी हीच आपल्याला धन्यवाद. आमच्या चेंबूरला इतिहास निर्माण करायची सवय आहे. आपणही चेंबूरचे खूप वरिष्ठ पत्रकार आहात. हा सुद्धा चेंबूरचा एक अभिमानाचा विषय आहे. आपल्या चेंबूरने बऱ्याच इतिहासांना जन्म दिलेला आहे. राष्ट्रमित्राने 15 ऑगस्ट 2005 रोजी जन्म घेतला. त्या प्रकाशन समारंभामध्ये प्रमुख उपस्थितीमधून म्हणून स्वर्गीय डॉक्टर बच्चूभाई अर्जुन चौहान ज्यांना मी म्हणतो की ते माझे अखंड प्रेरणा स्रोत आहेत. त्यांनी राष्ट्रमित्राचं प्रकाशन केलं आणि त्या दिवसापासून राष्ट्रमित्राने कधी मागे वळून पाहिलं नाही. रात्रंदिवस कष्ट केले. गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या पत्रकारितेची बाजी लावली आणि गोरगरिबांना कोणताही स्वार्थ मनामध्ये न बाळगता न्याय मिळवून दिलेला आहे. जसं मगाशी मी म्हटलं की चेंबूरने या महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला. चेंबूरने अनेक केंद्रीय मंत्री दिले. चेंबूरने मुंबईला महापौर दिला. चेंबूरमध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी जन्म घेतला. बऱ्याच हुतात्म्यांनी सुद्धा चेंबूरमध्ये जन्म घेतला आणि त्या हुतात्म्याच्या छड्याने या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झालेलं हे आपल्याला विसरता कामा नये. आज राष्ट्रमित्राचा 22व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे हे सांगताना मला खूप आनंद होतोय. त्याचबरोबर राष्ट्रमित्राचा आज आपण सर्वांच्या साक्षीने वर्धापन दिन साजरा करतोय हेही मला सांगताना खूप आनंद होतोय. याचबरोबर मी आपल्याला चेंबूरच्या वर्तमानपत्राचा इतिहास सांगतो. एका मिनिटामध्ये चेंबूरचं पहिलं वर्तमानपत्र होतं. त्या वर्तमानपत्राचं नाव होतं चेंबूर वैभव. शरदाचार्य यांनी चेंबूर वैभव हे सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये बऱ्याच चेंबूरच्या त्या तरुण पत्रकारांनी त्या काळच्या आपलं योगदान दिलेलं आहे. वात्रटिकाकार सुप्रसिद्ध वात्रटिकाकार सुधाकर वडनेरे यांचं सुद्धा त्याच्यामध्ये पत्रकार म्हणून योगदान होतं लिखाणामध्ये. त्याच्यानंतर चेंबूरच्या इतिहासामध्ये दुसरं वर्तमानपत्र स्थापन झालं आणि त्या वर्तमानपत्राचं नाव होतं चेंबूर वार्ता आणि त्या चेंबूर वार्ताचा त्या तरुण वयामध्ये मी सहसंपादक म्हणून काम करत होतो. 1994-95 पर्यंत तिथे सेवा दिल्याच्या नंतर काही वर्षाच्या नंतर आम्ही चेंबूरला तिसरं वर्तमानपत्र दिलं आणि त्या वर्तमानपत्राचं नाव होतं राष्ट्रहित. तेही माझ्याच मालकीचं होतं. काही कारणामुळे राष्ट्रहित हे शीर्षक आम्ही बदलून राष्ट्रमित्र ह्या शीर्षकाने वर्तमानपत्र सुरू केलं आणि राष्ट्रमित्राचा जन्म 15 ऑगस्ट 2005ला झाला. त्यापासून राष्ट्रमित्राने कधीही मागे वळून पाहिलं नाही. बऱ्याच सामाजिक कार्य करत असताना पत्रकारिता करीत असताना लोकांच्या धमक्या आल्या. लोकांनी आम्हाला आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला परंतु तो आवाज आम्ही दबू दिला नाही. कारण की आमच्याकडे समाजातील सद्भाव जोपासणाऱ्या जनतेचं गोरगरिबांचं पाठबळ होतं. त्यांच्या आशीर्वादाचं पाठबळ होतं. सत्याचं पाठबळ होतं. म्हणून त्या धमक्याला आम्ही भीक न घालता उदंड झालेल्या झोपडपट्टीतील बिल्डिंगी बनवून देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या विकासकांना आम्ही पत्रकार चेंबूरच्या सर्वच पत्रकारांनी धडा शिकवला. बंद पडलेले प्रोजेक्ट चालू केले. एका बंद पडलेल्या प्रोजेक्टला चालू करण्यासाठी मला अभिमान वाटतोय सांगायला राज पांडेजींचा यांचाही मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे.
हे सच्चे पत्रकार कधी कोणाला विकले जात नाहीत याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणून बऱ्याच गुंडांच्या धमक्या आल्या, आम्ही त्याची पर्वा केली नाही, जीव टांगणीला लावला, हातावर घेऊन आम्ही चाललो पत्रकारिता करत असताना. पण चेंबूरचं नाव बदनाम होऊ दिलं नाही, चेंबूरचा गौरव कमी होऊ दिला नाही. आणि पांडेजी सारख्या, माझ्यासारख्या, अजून अनेक मनोज म्हात्रे सारख्या अनेक धाडसी पत्रकारांनी आपले पत्रकार म्हणून कर्तव्य बजावलं आणि चेंबूरच्या गोरगरिबाला अखंडपणे न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. हा इतिहास सांगणं मला यासाठी गरजेचं वाटलं, कारण की हा इतिहास ज्यांना माहीत नाही त्यांना तो कळावा. आम्हाला माहिती आहे म्हणून आम्ही इतिहास घडवतो, तोही अशा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये समारंभ घेतो. भारतामध्ये असे 1.25 लाख रुद्राक्षापासून निर्माण झालेले शिवलिंग आतापर्यंत फक्त 6 निर्माण झालेले आहेत आणि 7वा या चेंबूरच्या ऐतिहासिक भूमीमध्ये साकारलेला आहे 1.25 लाख रुद्राक्षापासून शिवलिंग. आणि या 1.25 लाख रुद्राक्षापासून साकारलेल्या शिवलिंगाच्या समक्ष त्यांच्या आशीर्वादाच्या छायेखाली इथे 2 मोठ्या प्रकाशन मीडिया संस्थाचा इथे आज कार्यक्रम होत आहे. राष्ट्रमित्र हे तुमचं, आमचं, सर्वांचं, गोरगरीब जनतेचं वर्तमानपत्र. कधीही पीत पत्रकारिता, एलो जर्नलिझम न करणारं हे वर्तमानपत्र. याचा इथे 21व्या वर्धापन दिनाचा विशेषांकाचा इथे आम्ही आपल्या समक्ष तिथे प्रकाशन केलं. तो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपल्या साक्षीने झाला. दुसरं म्हणजे आमची भगिनी मोहिनी गुप्ता यांनी राईज ऑफ आदिमहाशक्ती या नावाचं यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. ती पण चेंबूरची कन्या आहे, चेंबूर कन्या आहे. तिच्याही या कार्यक्रमाचा इथे शुभारंभ झालेला आहे. चेंबूरवासियांना, मुंबईतील जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि भारतातील तमाम सनातन धर्मप्रेमींना विनंती करतो, या ऐतिहासिक इथे 1.25 लाख रुद्राक्षापासून निर्माण झालेला शिवलिंगाचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण इथे या. आपल्याला महाकालचं दर्शन घेण्यासाठी उज्जैनला जावं लागतं. आपलं भाग्य बघा चेंबूरकरांचं, इतिहास निर्माण करणाऱ्या या चेंबूरचं भाग्य बघा. आपण उज्जैनची ती शक्ती इथे घेऊन आलेलो आहोत. उज्जैनला जाणं आम्हाला गोरगरिबांना शक्य होणार नाही, म्हणून उज्जैनचे महंत श्री राजेंद्रगिरी बापू यांनी 1.25 लाख रुद्राक्षापासून साकारलेलं हे शिवलिंग आपल्यासाठी इथे स्थापन केलेलं आहे. त्याचा आशीर्वाद आपण सर्वांनी घ्या. संपूर्ण श्रावण महिना दिवसभर पूजा अर्चा इथं होणार आहे. त्याचबरोबर या महिनाभरातून जे पावन झालेले रुद्राक्ष या शिवलिंगाच्या समाप्तीच्या आध्यात्मिक उत्सव समाप्तीच्या नंतर इथे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. ज्यांना आवश्यक असतील त्यांनी इथे काउंटरवर आपलं नाव नोंदवावं आणि ते घेऊन जावं. दररोज मोफतमध्ये इथे पूजेला आपल्याला गोरगरीब जनतेला, श्रीमंत असो गरीब असो कोणालाही भेदभाव नाही, इथे मोफत पूजेमध्ये बसता येईल. आपली इच्छा असेल तर इथे दानपेटीमध्ये तिथे पावती फाडण्यासाठी काउंटर उपलब्ध आहे. इच्छा असेल तर तिथे आपण पावती फाडू शकता. या कार्याला सहकार्य म्हणून जर कोणी पावती फाडू शकलं नाही त्याचाही मनामध्ये संकोच बाळगायचा नाही. दर सोमवारी इथे विशेष पूजा होणार आहे. भस्माची इथे आरती होणार आहे, भस्म आरती. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. खिशात पैसे असो किंवा नसो, गोरगरीब असो, श्रीमंत असो, सामान्य नागरिक असो, सर्वांसाठी 1.25 लाख रुद्राक्षापासून निर्माण झालेला हा शिवलिंग आणि याचं व्यवस्थापन, त्यांची सेवा करण्यासाठी इथे तयार आहे. मी पुन्हा हात जोडून विनंती करतो, राष्ट्रमित्र या 22व्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या या वर्तमानपत्राला खूप खूप आपण आशीर्वाद द्यावेत. हे राईज ऑफ आदिमहाशक्ती या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलला खूप खूप आपण आशीर्वाद द्यावेत आणि ह्या पुण्यकर्म करणाऱ्या दोन्ही माध्यमांना आपण अजून आशीर्वाद देऊन अजून स्ट्रॉंग करावं. एकच तुम्हाला अभिवचन देतो, राष्ट्रमित्र आतापर्यंत कधी कोणत्याही धमक्याला यांनी भीक घातलं नाही, कोणासमोर झुकला नाही आणि राष्ट्रमित्र या भूतलावर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कोणाला घाबरणार नाही, कोणाच्याही धमक्यांना भीक घालणार नाही. गोरगरिबांची सेवा नितांतपणे करेल. मग तो कोणता विकासक असू द्या, नाही तो कोणता भाई असू द्या, नाही तो कोणता गुंडा असू द्या. ही सत्य पत्रकारिता अविरतपणे अशाच प्रकारे हा तेजोमय संघर्ष अशाच प्रकारे देवत राहील, सुरू राहील. एवढे बोलून मी 2 शब्द पूर्ण करतो. जय महाकाल, जय जय महाकाल, हर हर महादेव.